सांगोला तालुक्यामध्ये ढगफुटीसारखा पाऊस झालेला आहे। पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। घरामध्ये पाणी सुद्धा शिरलेलं आहे। नुकसानाचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। मुसळधार पावसानं शहराला सुद्धा झोडपलंय। शेती पिकांचं सुद्धा मोठं नुकसान झालं। ही दृश्य आपण पाहतोय। ढगफुटीसारखा पाऊस झालेला आहे, त्यामुळे शेती पिकांचं एकीकडे नुकसान झालंय, तर दुसरीकडे नागरिकांची तारंबळ झाली। शहरात सुद्धा हा पाऊस बरसलाय। तर पावसाला शहरानं झोडपलेलं आहे, त्यामुळे शहरामध्ये नागरिकांची एकच तारंबळ ही उडाली। तर पूर्ण जिल्ह्याभरामध्ये हा पाऊस बरसलेला आहे, त्यामुळे शेतीचं नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांनी मदत करावी अशी मागणी सरकारकडे केली आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। एकीकडे ढगफुटीसारखा पाऊस हा बरसलेला आहे, तर ग्रामीण भागामध्ये हा ढगफुटीसारखा पाऊस बरसलाय, तर शहरामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बरसलाय। त्यामुळे एकीकडे गावाकडे ग्रामीण भागात शेतीचं नुकसान झाले, तर दुसरीकडे शहरामध्ये नागरिकांची एकच तारंबळ ही उडाली। सांगोला तालुक्यामध्ये हा मुसळधार पाऊस बरसलाय। गेल्या काही दिवसात सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय।